अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीचीच. भगवान ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं एक अलोकसामान्य विभूतिमत्व आहे. संत म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर देशामध्ये सुद्धा भक्ती आहे. योगी म्हणून त्यांच्याबद्दल आदरभाव आहे. तत्वज्ञ म्हणून त्यांची ओळख ही निदान महाराष्ट्राच्या विचारविश्वामध्ये आहे. कवी म्हणून त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न गेल्या शतकापासून सुरू झाला आणि कवी म्हणून त्यांचं जे स्थान आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती किती लोकोत्तर आहे याकडे लक्ष वेधण्याचा उद्देश सामान्यपणे अध्यात्म संत वाङ्मय याकडे वळण्याची प्रवृत्ती नसलेल्या शिक्षितांमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरांबद्दल आकर्षण उत्पन्न व्हावं. केवळ त्या एका पैलूकडे पाहिलं तरी ज्ञानेश्वरांचं मोठेपण लक्षात येतं. तसं त्यांच्या कवित्वाला ज्ञानेश्वरीमध्ये काय वाव आहे, जसा तो काही प्रमाणामध्ये अमृतानुभवामध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वाव नसण्याचं कारण जाणून बुजून ज्ञानेश्वरी हा एक भाष्यग्रंथ आहे आणि तोही भगवद्गीतेवरचा भाष्यग्रंथ आहे. श्री महेशान्मय संभूते निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. आदिनाथाच्या विद्यावंशात निर्माण झालेल्या निवृत्तीनाथाचा शिष्य असलेल्या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर केलेलं हे मराठी भाष्य आहे. भगवद्गीतेवर चढवलेलं हे मराठी लेणं आहे. भाष्यामध्ये काय वाव असतो आणि भाष्य लिहिणं हे स्वतंत्र प्रतिभेचं काम नाही आहे, ते मुळातच दुय्यम ग्रंथकर्तृत्व आहे. भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं याचा एकच अर्थ आहे की सुदैवाने भगवद्गीतासुद्धा एक दुय्यम ग्रंथकर्तृत्व आहे. याचं कारण सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. मुळात भगवद्गीता हीच औपनिषदिक तत्त्वज्ञानाचा अर्क साठवलेला ग्रंथ आहे. उपनिषदांमध्ये तरी स्वतःचं ज्ञान किंवा तत्त्वज्ञान कुठे आहे? जे वेदामध्ये होतं ते उपनिषदात आलं, जे उपनिषदात आहे ते गीतेमध्ये उतरलं, जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आलं. इथे ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रतिभेला वाव कोणता? तो जर वाव आपल्याला शोधायचा झाला तर ज्ञानेश्वरीकडे पाहण्याची आपली पारंपरिक दृष्टी बदलण्याची आपली तयारी पाहिजे. याचं कारण असं आहे की जरी ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं आहे की ही गीतेवरची टीका आहे, गीतेवरचं भाष्य आहे, तरी गीता समजावून सांगण्याचा ज्ञानेश्वरांच्या टीकेचा उद्देश नाही. जसं शंकराचार्यांचं भाष्य आहे. शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर प्रतिपद भाष्य केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक पदाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरांनी प्रतिपद भाष्य केलं नाही आणि तसं भाष्य करण्याचा आवही आणलेला नाही. त्यांनी गीतेचा भावार्थ आपल्याला सांगितलेला आहे, यथार्थसुद्धा नाही. गीतेचा भावार्थ ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे आणि तो कसा चुकीचा आहे आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीवर कसा अन्याय करणारा आहे हे उघडकीला आणण्यासाठी वामन पंडितांनी यथार्थ दीपिका लिहिली आणि ज्ञानेश्वरीबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली. परी अजी भगवंतजी या कलियुगा माझी जो तो गीतार्थ योजी स्वमतानुरूप. आपापल्या मतानुसार गीतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न जो तो माणूस करू लागलेला आहे. परिणाम असा होतो की गीता चाले पूर्वेकडे, टीका चढे पश्चिम पर्वताचे कडे. की गीतेला अभिप्रेत असणारा अर्थ एक आहे आणि त्यापेक्षा पूर्ण विपर्यास करणारा अर्थ गीतेचा म्हणून सांगण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी त्यांनी टीका केली.
त्याच्या टीकेबद्दल रोष न मानता त्यातून ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य प्रगट होतं असा अर्थ जर आपण घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरांनी खरोखर गीतार्थ सांगितलेला नाही. गीतेमध्ये जसा कृष्णार्थ आहे तसा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानार्थ आहे. गीतेमध्ये कृष्णाला जे सांगायचं होतं त्याच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरांना स्वतःचा अर्थ सांगायचा आहे. त्याकरता गीता त्यांना निमित्त म्हणून उपयोगी पडलेली आहे. त्यामुळे केवळ भाव गीतेचा आणि तो सुद्धा ज्ञानेश्वरांना प्रतीत झालेला हा जर दृष्टिकोन आपण स्वीकारला तर आपण ज्ञानेश्वरीच्या द्वारे गीता समजावून घेण्याचा प्रयत्न करीत नसून गीतेच्या अर्थाचा ज्ञानेश्वरांना आलेला जो अनुभव आहे तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे शंकराचार्य वगैरे भाष्यकारांच्या भाष्यामध्ये जशी तर्कनिष्ठा आहे तशी ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरांचा तो गीतानुभव असल्यामुळे त्यामध्ये आत्मनिष्ठा जास्ती उतरली आहे. आत्मनिष्ठा हे काव्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. हे लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट झालेलं आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला कृष्ण दिसत नाही, गीता दिसत नाही. गीतार्थामध्ये न्हावून निघालेले ज्ञानेश्वर दिसतात. तेव्हा आपली ओळख होते, भेट होते ती ज्ञानेश्वरांची होते. आणि हे ज्ञानेश्वर विविध रंगी विविध रूपी आहेत आणि जीवनाचा अत्यंत व्यापक अनुभव घेतलेले आहेत. याला काव्याचं स्वरूप आलं. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांचा गीतानुभव व्यक्त करणारी एक काव्यकृती आहे असा दृष्टिकोन जर आपण स्वीकारला तर त्याला उपोद्बलक अशी काही प्रमाणं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. मुलामध्ये ज्ञानेश्वरांनी जरी सुरुवातीला टीका म्हटलेलं असलं तर ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरांनी तिला कथा म्हटलेलं आहे. जैसी शारदीचिये चंद्रकले माझी अमृतकण कोवरे ते वेचिती मने मवारे चकोर तलगे तेया परी हे श्रोता अनुभवावी हे कथा. मी तुम्हाला भाष्य अनुभवण्याचा आग्रह करीत नाही, कथा अनुभवा. आणि मुद्दाम दृष्टांत दिला आहे तो चांदण्यातले अमृतकण वेचणाऱ्या चकोरांच्या पिल्लांचा. त्या चकोरांच्या पिल्लांना जसा त्या अमृतकणाचा आस्वाद घ्यायचा आहे तसा भक्तांना अर्जुनाच्या पंक्तीला बसून जे अर्जुनाची पांती परिसणे या योग्य होती, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीता समजून घेण्याची ज्यांची पात्रता आहे त्यांनी या ठिकाणी गीतार्थाचा आस्वाद घ्यावा, अनुभव घ्यावा अशी ती कथा आहे. नुसिधीची शांती कथा ही शांत रसाची कथा आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आणि जैल कीर वाक्पथा जे शृंगाराचा माथा पाय ठेवी. आता शृंगाराचा या ठिकाणी संदर्भ येण्याचं काय कारण जर तर भाष्य असेल तर शृंगार रसाचा संदर्भ आला याचाच अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरांना त्यानिमित्ताने एक कथानुभव तुमच्यापर्यंत आणून पोचवायचा आहे. शृंगार हा रसराज मानला जातो नवरसांमध्ये. त्या शृंगाराच्या सुद्धा मस्तकावर पाय ठेवण्या इतका वरचढ शांत रस मी यामध्ये ओतलेला आहे असं ज्ञानेश्वर म्हणताय. त्याचा अर्थ शृंगाराचा पराभव करण्या इतकं माधुर्य शांतरसाच्या वापरातून ज्ञानेश्वरांना उत्पन्न करून दाखवायचं आहे. ती प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे. ये कथेचे होय पारणे. नुसते ऐकणे, नुसत्या ऐकण्यातून सुद्धा तुम्हाला आनंदाचं पारणं अनुभवायला मिळेल असं ठिकठिकाणी कथा म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. कथा म्हटलं की त्यामध्ये प्रसंग आलेत, कथा म्हटलं की त्यामध्ये पात्र आलीत. ज्ञानेश्वरीचं जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंगही आहेत आणि पात्रही आहेत. मूळ गीतेमध्ये 4 पात्र आहेत ना. संजय आणि धृतराष्ट्र हे एक, कृष्ण आणि अर्जुन हे दुसरं. हे दोघंजण परस्परांशी संवाद साधतात आणि त्यातून ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाची कथा अशी फुलत जाते. तेव्हा मूळ गीतेमध्येच पात्र आहेत.
संजय काही तत्वज्ञान विचारत नाही, प्रश्न विचारत नाही, धृतराष्ट्र काही उत्तर देत नाही. संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादाचे ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 प्रसंग आहेत. त्या ठिकाणी संजय फक्त सांगतच असतो. त्याची सांगण्याची भूमिका आहे, तर धृतराष्ट्राची ऐकण्याची भूमिका आहे. काय सांगतोय संजय? कुरुक्षेत्रावर जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा वृत्तांत सांगतो आहे. तो वृत्तांत सांगताना संजयाला गीता ऐकायला मिळाली आणि आपल्याला ऐकायला मिळालेली गीता तो धृतराष्ट्राच्या कानी घालतोय. धृतराष्ट्राला असं वाटतं की युद्धामध्ये काय चाललंय आणि माझी मुलं पांडवांचा पराभव करण्याकरता कोणता पराक्रम गाजवत आहेत हे सांगण्याऐवजी हा लेखाचं मला तत्वज्ञान काय ऐकवतोय. त्याला उत्सुकता युद्धातला वृत्तांत जाणून घेण्याची आहे आणि संजयाला युद्धाच्या वृत्तांताचा एक भाग म्हणून अनिवार्य असणारी गीतासुद्धा धृतराष्ट्राच्या कानावर साकायची आहे. ती गीता ऐकताना धृतराष्ट्र नुसता जांभया देत नाही, झोपून जातो. त्याचं घोरणं संजयाला ऐकू येतं आणि तो म्हणतो की हा म्हैसा आहे लेखाचा, याच्या काही टिकत नाही, याच्यावर उपयोग नाही हे सगळं सांगण्याचा. हे सगळं भाष्यामध्ये कुठे येतं? संजय सांगतोय, धृतराष्ट्र ऐकतोय. ऐकता ऐकता कंटाळा आल्यामुळे तो झोपून जातोय आणि संजय त्याची निर्भत्सना करतोय. हे कुठल्याही तत्वज्ञानाच्या ग्रंथाच्या भाष्यामध्ये अपेक्षित नाही, ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्या वेळेला कृष्ण आणि अर्जुन परस्परांशी बोलतात त्यावेळेला अर्जुन कृष्णाची मुद्दाम फिरकी घेतो, कृष्णाला अडवणारे प्रश्न विचारतो आणि ते मनावर न घेता कृष्ण त्याची उत्तरं देऊन त्याचं समाधान करतो. अर्जुनाचं समाधान होतं आणि नाहीही होत, तेव्हा तो परत प्रश्न विचारतो. ज्ञान साधण्याच्या ज्या 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी ही एक महत्त्वाची पायरी आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुला जर ज्ञान अवगत करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा प्रणिपातपूर्वक गुरुजवळ गेलं पाहिजे. प्रणिपातपूर्वक म्हणजे नम्रता धारण करून गेलं पाहिजे. नम्रता धारण करून याचा अर्थ आपल्यापेक्षा आपल्या गुरुजवळ अधिक काही आपल्याला सांगण्यासारखं आहे यावर विश्वास ठेवून गेलं पाहिजे. गुरुपेक्षा आपल्याला अधिक माहिती आहे असा अहंकार बाळगून गेलं तर तुम्हाला ज्ञान मिळण्याची शक्यता नाही. गुरुजीने जे सांगितलं ते त्याच्यावर परत परत शंका विचारल्या पाहिजेत, परिप्रश्न. तसा अर्जुन तशा शंका विचारतो आणि त्याला उत्तरं मिळतात. उत्तरं अर्जुनाला मिळतात, उत्तरं संजयाला मिळतात आणि संजयाने गीता सांगितल्यामुळे उत्तरं तुम्हाला आम्हाला सुद्धा मिळतात. 5000 वर्ष झालीत. अर्जुनाच्या मनामध्ये आलेल्या ज्या शंका आहेत त्या तुमच्या माझ्या मनामध्ये आजही उद्भवतील अशा आहेत. अर्जुनाला उत्तर मिळालं आणि त्यानंतर तो युद्धाला प्रवृत्त झाला. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये असे जे कुरुयुद्धाचे प्रसंग येतात त्या प्रसंगाच्या निमित्तानं, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे मोहाचे प्रसंग येतात त्या प्रसंगांच्या निमित्तानं आपल्या मनामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं सनातन उत्तर देण्याची जबाबदारी गीतेने पत्करलेली आहे. हे झाल्यानंतर अर्जुनाला कृष्णाबद्दल वाटणारा भक्तिभाव आणि कृष्णाला अर्जुनाबद्दल वाटणारी मैत्री आणि वात्सल्य याचं वर्णन संजय करतो. कृष्ण जेव्हा आपल्या अर्जुनाबद्दलचं प्रेम सांगताना असं म्हणतो की माझ्या कांतेपेक्षा तू मला जवळचा आहेस. कृष्ण जेव्हा तू सांगतो की असा जो भक्त आहे माझा, त्या भक्त माझं दर्शन घेतो असं नाही, मला त्याचं दर्शन घ्यावं असं वाटतं आणि त्यासाठी मी अचक्षु असून मला डोळे फुटले आहेत. तो निर्गुण निराकार निरवयव आहे परमेश्वर, पण अशा भक्तांचं दर्शन घेण्यासाठी त्याला डोळे फुटले आहेत. अशा भक्ताला जवळ घेण्यासाठी, खेव देण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी, मिठी मारण्यासाठी परमेश्वर असं म्हणतो की माझे 2 हात पुरणार नाहीत म्हणून मी चतुर्भुज झालेलो आहे, 4 हात मागून घेतलेले आहेत. हे जे अर्जुनाबद्दलचं प्रेम आहे कृष्णाचं ते पाहताना संजयाच्या अंगावर अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. हे त्याला पाहायला मिळालं, हा किती भाग्यवान आहे. हे सगळं होत आहे संजयाच्यावर आणि त्यावेळेला धृतराष्ट्र झोपलेला आहे. हा जो नाट्यप्रसंग आहे या नाट्यप्रसंगाची अपेक्षा भाष्यग्रंथामध्ये नसते.
त्यामुळे ही एक काव्यकृती आहे असं म्हणायला आपण प्रवृत्त होतो. याची जी कारणे आहेत त्यापैकी हे एक कारण. गीतेमध्ये 4 पात्र आहेतच. ज्ञानेश्वरांनी त्यात अजून 4 पात्रांची भर घातली. कृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी अजून 2 पात्र आणलीत. निवृत्ती आणि ज्ञानदेव, गुरु आणि शिष्य, आणि चौथा वक्ता आणि श्रोता. आणि या चौघांचाही संवाद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वर स्वतःच सांगतायत तो संवाद. चौघांचाही संवाद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वर जसं संजय धृतराष्ट्राबद्दल सांगतात, प्रत्यक्ष कुरुक्षेत्रामध्ये त्यावेळेला काय झालं हे सगळं सांगत असताना याचा वृत्तांत महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये नाही, हा ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या कल्पकतेने तुमच्यासमोर उभा केलेला आहे. तो वृत्तांत ज्ञानेश्वर तुमच्यासमोर उभा करतात आणि त्याच वेळेला एखाद्या आवडीच्या विषयावर ज्ञानेश्वर वाहवत जातात. आता ज्ञानेश्वराच्या कवित्वाचा अजून एक पुरावा असा आहे, गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 18 अध्याय आहेत, पण 9000 ओव्या आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ एका ओवीमध्ये ज्ञानेश्वरांना आणता आला असता, त्यासाठी त्यांनी 9000 ओव्या वापरल्या आहेत. पहिल्या 5 अध्यायामध्ये एका श्लोकाला 5 ओव्या हे प्रमाण आहे आणि हे पुढे प्रमाण वाढत गेलं. एकेका श्लोकाला 325 ओव्या, 520 ओव्या, 127 ओव्या. म्हणजे एका श्लोकाचा अर्थ विशद करण्याकरता ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला पालवी फुटते आणि त्यातून असा ओव्यांचा पाऊस पडतो. त्यात अलंकार आहेत. ज्ञानेश्वर असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर जिथे जिथे गीतेला अनुसरतात तिथे त्यांची टीका उद्भवते. जिथे जिथे गीतेला सोडतात तिथे त्यातून काव्य उमलतं. ज्ञानेश्वर हे कवी आहेत आणि ज्ञानेश्वरी ही एक काव्यकृती आहे असं म्हणण्याचं हे अजून एक कारण आहे. यात 8 पात्रांतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची कथा अशी फुलवत नेलेली आहे. त्यानिमित्ताने त्या श्लोकांचा अर्थ विशद करणं हे ज्ञानेश्वरांनी फार चांगल्या रीतीने केलेलं आहे. पण ते करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी वापरलेले जे शब्द आहेत त्या शब्दांबद्दल ज्ञानेश्वरांचा जो आत्मविश्वास आहे तो अत्यंत उदंड आहे. ज्ञानेश्वरांच्या शब्दाबद्दल असं नाही, एकूण शब्द, भाषेमधल्या शब्दाबद्दल, शब्दाच्या सामर्थ्याबद्दल, शब्दाच्या व्याप्तीबद्दल, शब्दांच्या अर्थक्षमतेबद्दल ज्ञानेश्वरांना फार मोठा विश्वास आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, सूर्यबिंब आपण लांबून पाहतो तेव्हा ते केवढं असतं, तळव्या एवढं असतं, असं आपण झाकू शकतो बसल्या जागेवरून. जैसे सूर्यबिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. पण काय प्रकाश असतो, त्या प्रकाशाने ते लहानसं सूर्यबिंब तिन्ही लोकांना प्रक्षाळून टाकतं. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. शब्द लहान असतो पण अर्थाचं आकाश इतकं विशाल असतं. सूर्यबिंबासारखं शब्दाचं सामर्थ्य आहे हे त्यावरून आपल्याला अनुभवता येतं. पुढे 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर म्हणतात, तैसे शब्दांचे व्यापकपण देखिजे असाधारण, पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. एकेका शब्दामध्ये चिंतामणीचे गुण एखाद्या भावज्ञ माणसाला सापडतात. चिंतामणीमध्ये माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व चिंता अचूक ओळखून त्याचं निवारण करण्याचं आश्वासन असतं. त्याप्रमाणे तुम्हाला हवा तो अर्थ देण्याचं आश्वासन तुम्ही निवडलेल्या शब्दामध्ये असतं. गीतेच्या 700 श्लोकांमध्ये कृष्णाला अभिप्रेत असणारा अर्थ वेगळा होता. पण एकदा गीतेची निर्मिती झाल्यानंतर त्यात शंकराचार्यांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. रामानुजाचार्यांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. निंबार्काचार्यांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. ज्ञानेश्वरांना आणि वामन पंडितांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. लोकमान्यांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. गांधीजी आणि विनोबांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. अरविंदांना प्रतीत झालेला अर्थ वेगळा होता. भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. या सर्व महापुरुषांनी आपल्या समाजाला
त्या त्या काळामध्ये अभिप्रेत असणारा जो युगसंदेश आहे तो युगसंदेश गीतेतून काढलेला आहे. गीतेच्या 18 अध्यायांचा क्रम न बदलता, अध्यायांमधल्या श्लोकांचा क्रम न बदलता, श्लोकांमधल्या चरणांचा क्रम न बदलता, चरणांमधल्या वर्णांचा क्रम न बदलता, कुठेही ओढाताण न करता, कुठेही पाठभेदाचा आश्रय घ्यावा लागण्याची पाळी येऊ न देता त्या त्या युगाला उचित असा संदेश या सगळ्या प्रवर्तकांनी गीतेमधून काढलेला आहे. पाहतया भावज्ञा पावती गुण चिंतामणीचे, हा त्याचा अर्थ आहे. हे शब्दांचं सामर्थ्य ज्ञानेश्वर ओळखून आहेत. आणि ज्ञानेश्वरांच्या शब्दांमध्ये पुन्हा वेगळं सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरांनी जे शब्द वापरलेत ते मुद्दाम मराठी वापरलेत, कारण त्यांना आपल्याला प्रतीत झालेला जो गीतेचा अर्थ आहे तो आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवायचा होता. म्हटलंय की ज्ञानेश्वरांनी भाष्यकाराते वाट पुसतू, भाष्यकारांना वाट विचारली. कोण भाष्यकार आहेत? अभ्यासकांमध्ये चर्चा आहे. शंकराचार्य आहेत की अभिनव गुप्ताचार्य आहेत, चर्चा आहे. परंतु काही वेळेला असं वाटतं की या सगळ्या भाष्यकारांना सुद्धा ज्ञानेश्वर सोडून देतात आणि स्वतःचं नवीन भाष्य आपल्या हाती सुपूर्त करतात. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी जे शब्द वापरले आहेत, मराठी त्यांना भाष्य करायचं होतं, मराठीवर लेणं चढवायचं होतं, त्यामुळे त्यांना शब्द मराठी वापरावे लागलेत. आणि मराठी शब्द त्यांनी मराठीच्या रत्नभांडागारातून असे निवडून वेचून वेचून घेतलेत. त्यात काही पूर्णपणे संस्कृत शब्द आहेत, गिरवाण शब्द आहेत, सामासिक शब्दसुद्धा आहेत. चित्तचकोर म्हणतात ज्ञानेश्वर, सामासिक शब्दसुद्धा आहेत. काही शब्द मराठी आहेत, राणीव शब्द आहे. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. सूर्याने एकदा प्राचीच्या म्हणजे पूर्वेच्या राजसिंहासनावर आरोहण केलं की त्याच्या प्रकाशाचे राजवट जगामध्ये सुरू होते. राणीव शब्द वापरलाय, गाणीव शब्द वापरलाय. हे सगळे मराठी शब्द आहेत. नुसते मराठी प्रचलित शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले नाहीत. एकूण 12व्या शतकातल्या प्रचलित मराठीमध्ये कोणते शब्द वापरले जात असावेत त्याची कल्पना आपल्याला त्यावरून येते. ज्ञानेश्वर वोखट शब्द वापरतात. वोखटे, वोखटे म्हणजे वाईट, हा शब्द आता लुप्त झालेला आहे आपल्या भाषेतून. पण चोखट हा शब्द ग्रामीण भागात आहे. चोखट म्हणजे उत्तम, चांगलं. त्याचे विरुद्ध शब्द म्हणजे वोखट. प्रचारात कोणते शब्द होते 12व्या शतकातल्या मराठीमध्ये त्याची आपल्याला कल्पना येते. त्याप्रमाणे बोलभाषेमध्ये मराठी कोणते शब्द असतील त्याचीही आपल्याला कल्पना येते. ज्ञानेश्वर पाववा हा शब्द वापरतात, पादुका या अर्थाने. पाववा हा शब्द वापरतात. ज्ञानेश्वर लहान मुलाच्या खेळण्यामधला लपीथपी शब्द वापरतात, भिंगुरवाणे शब्द वापरतात. तो होय काला भुला. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी एक दृष्टांत दिला आहे. का चिखली रुतली गाये, धड भाकड न पाहे, तो तियेचिया ग्लानी होय काला भुला. एखादी गाय जर चिखलामध्ये रुतून बसली असेल तर ती उपयोगाची आहे किंवा नाही, दूध देणारी आहे की भाकड आहे, याचा विचार त्याला सुचत नाही. पहिल्या प्रथम तिला या संकटातून मुक्त होण्यासाठी तो उतावीळ होतो. त्यावेळेसची त्याची जी मनस्थिती आहे, गायीची ती स्थिती पाहून त्यासाठी ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला आहे काला भुला. बोलभाषेतले शब्द वापरलेत, प्रचलित भाषेतले शब्द वापरलेत, संस्कृत भाषेतले शब्द वापरलेत आणि काही शब्द नव्याने आपल्या प्रतिभेच्या टाकसाळीतून उत्पन्न केलेत. सिद्ध प्रज्ञा नावाचा ज्ञानेश्वरांचा शब्द आहे, असा आपल्याला मराठी भाषेमध्ये दुसरीकडे कुठेही आढळून येणार नाही. सिद्ध प्रज्ञा म्हणजे जन्मतः ज्यांची प्रज्ञा सिद्ध होऊन आलेली असते. ज्ञानेश्वर योगभ्रष्ट शब्दाचं विवरण करताना हा शब्द वापरतात की योगभ्रष्ट माणूस कसा असतो की दशेची वाट न पाहता
वयसेची या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता मिळे तयाते. त्याने एक विशिष्ट वय गाठावं लागत नाही, विशिष्ट अवस्था संपादन करावी लागत नाही. बालपणीच ते सर्वज्ञ होऊनच जन्माला आलेले असतात. ते या सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे, मग सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. जन्मतः ज्यांची प्रज्ञा सिद्ध होऊन आलेली असते त्याला ज्ञानेश्वरांनी सिद्ध प्रज्ञा म्हटलेली आहे. ही सिद्ध प्रज्ञा ज्यांना लाभलेली असते त्यांच्या मनातून काव्य पाझरत असतं. मनची सारस्वते दुभे म्हटलंय, दुभे शब्द आहे. काव्य ते लोक करत नाहीत, काव्य त्यांना होत असतं, ते पाझरत असतं. आणि पाझरत असतं याचा अर्थ असं की अनावरपणे पाझरत असतं. काव्य करण्यासाठी त्यांना कुठे खटाटोप करावा लागत नाही, इतका सहजपणे ते निर्माण होत असतं. आणि सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे, त्यांना कोणत्याही विद्येचे पाय धरावे लागत नाहीत आणि शास्त्रांचा उंबरठा झिजवावा लागत नाही. जन्मतः सगळ्या विद्या आणि सगळी शास्त्र यात पारंगत होऊन ते जन्माला आलेले असतात. त्याकरता ज्ञानेश्वरांनी शब्द वापरलाय सिद्ध प्रज्ञा. आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्यासाठी त्यांनी विशेषण वापरलं आहे की निवृत्तीनाथ कसे आहेत? प्रज्ञा प्रभात सूर्य, प्रज्ञेच्या पहाटे उगवलेला सूर्यनारायण. ज्यावेळेला माणसाला बुद्धी प्राप्त झाली असेल, मानव जातीला, त्यावेळेला आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचं सामर्थ्य असणारा माझा गुरु आहे. ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णाकरता शब्द वापरलाय. कृष्ण कसा आहे? विश्वसुहृद, तो जगाचा मित्र आहे, तो जगन्मित्र आहे. अर्जुन कसा आहे? का बोला जोडीला आरसा. कृष्णाच्या बोलण्याचा आरसा म्हणजे अर्जुन, म्हणजे कृष्णाच्या बोलण्याचं प्रतिबिंब अर्जुनाच्या मनामध्ये पडत असतं. जे जे कृष्णाच्या मनात आहे ते सुद्धा सांगण्यानी आणि न सांगण्यानी सुद्धा अर्जुनाला कळत असतं. असा तो आरसा आहे. ज्ञानेश्वर काही फार चांगले अर्थपूर्ण शब्द वापरतात आणि ते स्वतः त्यांनी निर्माण केलेले आहेत. वेश्या शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. वेश्या भोगी कवडा वेचे, त्या वेश्येला त्यांनी दुसरा एक शब्द वापरलाय अंगहीन. जिला बिचारीला शरीरच नसतं. शरीर नसतं म्हणजे शरीरावर तर तिचा सगळा निर्वाह चालतो, त्याच्यावर तिची उपजीविका चालते. पण उपजीविका साधनाच्या द्वारे चालवावी लागणं, त्या साधनाचं स्वरूप जिवंत शरीराला येणं, म्हणून ती अंगहीन झाली. वेश्येचं वर्णन दुसऱ्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी केले आहे. हाट भेटीचे कलत्र, बाजारामधली बायको, काही क्षणापुरती विकत घेतलेली बायको. काय शब्द वापरतात ज्ञानेश्वर, आणि हे वयाच्या 16व्या वर्षी. असे शब्द संपत्ती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला दिली. उगीच आत्मविश्वास असा जागा केला नाही आणि व्यक्त केला नाही की अमृतातेही पैजा जिंके. अमृताला अमृताच्या पैजेमध्ये, स्पर्धेमध्ये जिंकेल अशी माझी मराठी आहे, असं म्हणण्याचं कारण असं आहे की अमृतासारखं माधुर्य मराठीमध्ये आहे आणि अमृतासारखं चिरंजीवित्व माझ्या भाषेमध्ये आहे. तेव्हा चिरंजीव राहण्यासारखे शब्द ज्ञानेश्वरांनी त्यात वापरलेले आहेत. हे शब्दांच्या बाबतीत झालं. जिथे शब्द कमी पडतात तिथे माणसाला अलंकार वापरावे लागतात. शब्द कमी पडतात, शब्द असमर्थ ठरतात, तिथे खुणा कराव्या लागतात. एक संस्कृतमध्ये न्याय आहे, शाखा चंद्र न्याय म्हटलेला आहे. शाखा चंद्र न्याय म्हणजे काय की चंद्राची कोर उगवली आणि आकाशामध्ये नेमकी कुठे आहे हे जर दाखवायचं झालं तर आपण एखाद्या झाडाच्या फांदीचा आधार घेतो की ते झाड दिसलं का तुम्हाला, त्याची ती फांदी दिसली का, तिच्यावर चंद्र आहे. चंद्राचा आणि फांदीचा संबंध नसतो. चंद्र तिथे दिसण्यामध्ये फांदीचं श्रेय नसतं, परंतु चंद्र दाखवण्यामध्ये फांदीचा उपयोग होतो. त्याप्रमाणे
ती जी विशिष्ट एखादी अनुभूती असेल, जे कदाचित गूढ असेल, कदाचित अनाकलनीय असेल, कदाचित अत्यंत सूक्ष्म असेल किंवा तरल असेल, ती अनुभूती जर प्रेक्षकांना, श्रोत्यांपर्यंत संक्रमित करायची असेल, तर तिच्यासाठी नव्याने शब्द रचावा लागेल, निर्माण करावा लागेल. आणि तो जर सापडला नाही, तर आपल्याला खुणेनी दाखवावा लागेल की ती फांदी दिसते का, तिच्यावर जो आहे तो चंद्र. त्यासाठी अलंकार वापरतात. त्यासाठी अलंकार वापरतात. नायिकेचं मुख किती सुंदर आहे, लिहिणाऱ्या कवीनी पाहिलं नाही आणि वाचकांना प्रतीती घडवायची आहे. तेव्हा नायिकेचं मुख किती सुंदर आहे यासाठी तो अलंकार वापरतो की चंद्रासारखं सुंदर आहे. चंद्रासारखं सुंदर आहे याचा अर्थ चंद्रासारखं वाटोळं आहे, चंद्रासारखं पांढरं आहे, चंद्रासारखं त्याच्यावर डाग असणारं आहे असा नसतो. चंद्रबिंब पाहिल्यानंतर जसा आल्हाद होतो कुणाच्याही अंतःकरणाला, तसं जे मुख पाहिल्यानंतर माणसाला स्वाभाविक आल्हाद होईल असं आनंददायक आणि सुंदर असं ते मुख आहे. नायिकेचं मुख कसं आहे, कमलासारखं आहे. कमलासारखं आहे याचा अर्थ कमल जसं टवटवीत असतं, सतेज असतं, सुंदर असतं, तसं आहे. चंद्र हा कृष्ण पक्षामध्ये क्षीण होत जातो, नायिकेचं मुख तसं आहे. कमल सूर्य मावळल्यावर मिटून जातं, नायिकेचं मुख तसं आहे असं कवीला म्हणायचं नसतं. म्हणून दृष्टांत तेवढा एकदेशी, फक्त सौंदर्य प्रत्ययापुरता आपल्याला हा अलंकार वापरलेला आहे. बाकी ते आपल्याला ताणत नेता येत नाही असे अलंकार वापरले आहेत ज्ञानेश्वरांनी. आणि सगळे लोकप्रिय अलंकार तर वापरलेच आहेत. उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे, दृष्टांत आहे, व्यतिरेक आहे, प्रतीप आहे, असे अलंकार तर वापरलेच आहेत. प्रामुख्याने ज्ञानेश्वरांचा भर हा उपमेवर आणि दृष्टांतावर आहे. ज्ञानेश्वर रूपकं वापरतात आणि मोठमोठी रूपकं वापरतात. सांग रूपक वापरतात, परंपरित रूपक वापरतात, माला रूपक वापरतात. ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायामध्ये महाभारतावर रूपक केलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेवर रूपक केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी या 9व्या अध्यायामध्ये योगावर दुर्गाचं म्हणजे किल्ल्याचं रूपक केलेलं आहे. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला गुरुवर चित्सूर्याचं रूपक केलेलं आहे आणि ते लांबच लांब नेलेलं आहे. रूपक ज्ञानेश्वरांनी केलीत. पण दृष्टांत आणि उपमा यांचं प्रयोजन रूपकापेक्षा वेगळं. रूपक ज्ञानेश्वरांच्या प्रतिभाबलाचा प्रत्यय आणून देण्याकरता आपल्याला दिसतात. पुन्हा सांगतो की भाष्यग्रंथांमध्ये अलंकार संभवत नसतात, पण ज्ञानेश्वर इतके लांब रूपक अशी शेवटपर्यंत नेतात, अंगोपांगावर रूपक करतात. चित्सूर्यावरचं त्यांचं जे रूपक आहे. पण एवढंच की ज्ञानेश्वर रूपक शब्द वापरत नाहीत. यादव काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळात त्याऐवजी श्लेष शब्द वापरत असत. आज आपण श्लेष अलंकार वापरतो, तो 2 अर्थ प्रगट करणारा म्हणून. ज्ञानेश्वर श्लेष हा शब्द रूपक या अर्थाने वापरतात. आणि आपल्या गुरुवर आपण सूर्याचं रूपक केलं, याबद्दल मग ज्ञानेश्वरांना पश्चात्ताप होतो आणि तो घालुनी सूर्यश्लेषाचे काटाळे, मी तुमच्यावर सूर्यश्लेषाचं काटाळं घातलं, याबद्दल मला क्षमा करा अशी हळहळ व्यक्त करतात. कारण ज्ञानेश्वरांच्या मते गुरुचं श्रेष्ठत्व सूर्यापेक्षा अधिक आहे. ज्ञानेश्वर अलंकार वापरतात. पण मुख्यतः ज्ञानेश्वरांना आपल्या भूमिकेचं भान आहे की हा सगळा विषय आपल्याला विशद करून सांगायचा आहे आपल्या श्रोत्यांपर्यंत. त्यासाठी ज्ञानेश्वर उपमा वापरतात, त्यासाठी दृष्टांत वापरतात. एवढंच की उपमा आणि दृष्टांत यांच्या सीमारेषा ज्ञानेश्वरांच्या लेखनामध्ये इतक्या अस्पष्ट येतात की उपमा कुठे संपते आणि दृष्टांत कुठे सुरू होतो हे आपल्याला निश्चित सांगता येऊ नये.
आणि त्यामुळे अलंकार शास्त्रज्ञांची आणि अलंकार शास्त्राच्या अभ्यासकांची फार अडचण होते. म्हणून त्यांनी एक नवीन अलंकार बनवला, दृष्टांतोपमा, की ज्याच्यामध्ये दृष्टांतही आहे आणि उपमाही आहे. ज्ञानेश्वर दृष्टांत देतात आणि ते दृष्टांतसुद्धा व्यवहारातले देतात, काव्य संकेतातले देतात, स्वप्रतिभा निर्मित अत्यंत कल्पक असेही देतात. दृष्टांतांचा उद्देश काय असतो? विषय सुगम करून सांगणे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी विषय सुगम करून सांगितला. व्यवहारातले दृष्टांत घेतलेत की पतिपुत्राते आलिंगी, एकचिते तरुणांगी, तेथ पुत्रभावाच्या अंगी न लगे कामू. एकच स्त्री असते, ती पतीलाही आलिंगन देते, आपल्या पुत्रालाही आलिंगन देते. पण ज्या वेळेला पुत्राला आलिंगन देते त्यावेळेला तिच्या मनामध्ये कामवासना नसते. पुरुषांचे वेगवेगळे स्पर्श तिच्यावर कसा वेगवेगळा परिणाम करतात हे ज्ञानेश्वर या दृष्टांताच्याद्वारे आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वर काव्य संकेतातल्या दृष्टांत वापरतात. आता चकोर पक्षी हा कवी संकेत आहे, पण त्याचा दृष्टांत ज्ञानेश्वर परत परत वापरतात. अहो, ज्या चकोराला कमलपत्राच्या ताटामध्ये अमृत चाखण्याची सोय आहे, तो वाळवंट कशाला चाटत बसेल? अशी दृष्टांत सृष्टी ज्ञानेश्वर उभारतात. अलंकार शास्त्रामध्ये दृष्टांताचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक दीप दृष्टांत आणि दुसरा चंद्रिका दृष्टांत. दिवा आणि चंद्र या दोघांच्याही उजेडामध्ये तुम्हाला हवी ती वस्तू दिसते. रस्ता दिसतो, रस्त्यामधले अडथळे दिसतात, एखादी वस्तू पडलेली असेल ते दिसतात, खड्डा असेल, दगड असेल तो दिसतो. दिव्याच्याही प्रकाशात दिसतो आणि चंद्राच्याही प्रकाशात दिसतो. पण चंद्राच्या प्रकाशामध्ये एक किमया घडून येते. दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसणाऱ्या वस्तू चंद्राच्या प्रकाशात दिसतात, पण आहेत त्यापेक्षा अधिक मोहक होऊन दिसतात. चंद्राच्या प्रकाशामध्ये त्या सौंदर्याने माखलेल्या दिसतात. ती वस्तू आपण दिवसा पाहिलेली असते, उजेडात पाहिलेली असते, दिव्याच्या प्रकाशात पाहिलेली असते, पण त्यावेळेला तिचं मूल्य वस्तू एवढंच असतं. पण चांदण्यात पाहिलेली वस्तू ही अधिक सुंदर असते. तेव्हा सौंदर्याच्या अशा आवरणामध्ये ती वस्तू आपल्याला दिसते. सौंदर्याच्या आकर्षणामुळे आपण त्या वस्तूचं ज्ञान अधिक जवळून करून घेतो. ज्ञानेश्वरांच्या दृष्टांत सृष्टीत दीपदृष्टांतापेक्षा चंद्रिका दृष्टांताची गर्दी आहे. या चंद्रिका दृष्टांताचं चांदणं ज्ञानेश्वरांच्या सर्व विवेचनावर असं विलसत आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक हृद्यता आलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या विवेचनामध्ये विवेचन एखाद्या तत्वज्ञानपर ग्रंथाचं बुद्धीला आवाहन करत असतं, त्याची तर्कशुद्ध मांडणी असते. ज्ञानेश्वरी बुद्धीला क्वचित आवाहन करते, हृदयाला सतत आल्हाद देते. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी समजून सांगितलेलं आहे त्या पद्धतीवरच आपण मोहित होतो आणि त्यामुळं तो विषय आपल्या मनामध्ये उतरायला फार सोपं जातं. असे ज्ञानेश्वरांचे दृष्टांत आहेत. मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांची अनुभवसृष्टी अत्यंत व्यापक आहे. त्यात काय नाही, त्यात सगळं आहे. ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये भावार्थाचे गिरीवर, ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये नवरसांचे सागर, ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये आकाशामध्ये विहरणारं चंद्र नावाचं अमृताचं सरोवर, ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये जलाशयामध्ये
वाऱ्याच्या झुळकीमुळे उत्पन्न होणाऱ्या चंद्रिकेच्या वेली आहेत. ज्ञानेश्वराच्या सृष्टीमध्ये आपला ठाव न सोंडता बसल्या जागेवरून उगवत्या चंद्राला आलिंगन देण्यासाठी आसूसलेली कुमुदिनी आहे. ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये आपल्या पदाघाताने कोवळी पाकळी कुचंबून जाईल या काळजीमुळे जपून पाय ठेवणारे भ्रमर आहेत. ज्ञानेश्वरांच्या सृष्टीमध्ये अशा अनंत गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी पाहिल्यात. त्यातून ज्ञानेश्वरांचं निरीक्षण आपल्याला दिसतं. त्यातून ज्ञानेश्वरांचं निरीक्षण दिसतं. ज्ञानेश्वरांच्या अनुभवाची व्यापकता आणि विविधता दिसते. ज्ञानेश्वरांच्या व्यासंगातला चतुरस्रपणा दिसतो. ह्या उपमा, हे अलंकार, हे दृष्टांत ज्ञानेश्वरांनी कशातले घेतले नाहीत? शेतीमधले घेतलेत, बाजारातले घेतलेत, वैद्यकीय व्यवसायामधले घेतलेत. कशातले घेतले नाहीत? ज्ञानेश्वरांसमोर नेवाशाला पैसाच्या खांबाला टेकून बसल्यानंतर दिसणारा जो श्रोतृ समुदाय होता तो वेगवेगळ्या थरातला होता. त्यांच्या आकलनाच्या पातळ्या वेगवेगळ्या होत्या. त्यांच्या अनुभवाची जगतं वेगवेगळी होती. त्यामुळे अशा लोकांना समजेल असेच दृष्टांत, अशाच उपमा ज्ञानेश्वरांना वापरणं क्रमप्राप्त होतं. ज्ञानेश्वरांमध्ये हे वैविध्य का आलं? त्या वैविध्याचं कारण हे आहे. मित्रांनो, राजशेखर नावाचा एक कवी, नाटककार होता आणि काव्यमीमांसकही होता. राजशेखरांनी काव्यमीमांसा नावाचा जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये वाङ्मयाचे 2 प्रकार केलेले आहेत. वाङ्मयम द्विविधम. तो म्हणतो वाङ्मय 2 प्रकारचं असतं. शास्त्रम काव्यंच. एक प्रकार म्हणजे शास्त्र वाङ्मय आणि दुसरा प्रकार म्हणजे काव्य वाङ्मय. शास्त्र आणि काव्य याचे अर्थ अर्वाचीन भाषेत सांगायचं झालं तर एक म्हणजे आनंद देणारं वाङ्मय आणि दुसरं म्हणजे ज्ञान देणारं वाङ्मय. एक मोदप्रधान वाङ्मय आणि एक बोधप्रधान वाङ्मय. एक रिझवणारं वाङ्मय आणि दुसरं शिकवणारं वाङ्मय, असे ते 2 प्रकार आहेत. या शास्त्र आणि काव्याचे सुद्धा राजशेखरांनी 2 प्रकार केलेले आहेत. शास्त्र वाङ्मयामध्ये तो म्हणतो स्वरूप निबंधन असतं. स्वरूप निबंधन म्हणजे काय? जी वस्तू जशी असेल तिचे लक्षणांसकट वर्णन शास्त्रामध्ये केलेलं असतं. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नसते आणि ऊनोक्तीही नसते. यथातथ्य जसं आहे तसं वर्णन शास्त्रांनी केलेलं असतं. ती शास्त्रांची जबाबदारी असते. राजशेखर म्हणतो काव्यामध्ये प्रतिभास निबंधन असतं. प्रतिभास म्हणजे काय? स्वरूप निबंधन आपल्याला कळलं, वस्तूचं स्वरूप जसं असेल तसं समजून सांगायचं. प्रतिभास निबंधन म्हणजे काय? प्रतिभास म्हणजे कवीची जाणीव. कवी संवित असं त्यांनी म्हटलंय. कवी संवित म्हणजे कवीची जाणीव. कवीची जाणीव म्हणजे कवीची प्रतीती. ती जी विशिष्ट वस्तू असेल ती वस्तू जशी आहे तशी दाखवण्याची जबाबदारी शास्त्रांची आहे. आणि ती वस्तू कवीला कशी दिसली, कवीला कशी भावली, कवीला कशी प्रतीत झाली ते दाखवण्याची जबाबदारी काव्याची आहे. तेव्हा ज्ञानेश्वराच्या सृष्टीमध्ये जे जे येतं ते मुळामध्ये जसं आहे तसं नसून ज्ञानेश्वरांना जसं भावलं तसं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवद्गीतासुद्धा आहे तशी ज्ञानेश्वरांनी सांगितली नाही. याचं कारण हे, ज्ञानेश्वराने ती कशी जाणवली, ज्ञानेश्वरांना ती कशी भावली, ज्ञानेश्वरांना ती कशी प्रतीत झाली, ती अधिक आकर्षक स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरांनी तुमच्यासमोर मांडली. ज्ञानेश्वरी ही एक काव्यकृती ठरते. त्याचं शेवटचं कारण हे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंग आहेत, ज्ञानेश्वरी ही कथा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पात्र आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ते विषय अधिक रंगतदार होऊन आलेले आहेत, अधिक चटकदार होऊन आलेले आहेत, अधिक हृद्य होऊन आलेले आहेत. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी ही आस्वाद्य झालेली आहे.
ज्ञानेश्वरी आस्वाद्य झाली असली तरी ज्ञानेश्वरीतला एक भाग असा आहे की जो आस्वाद्य ठरू शकत नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे की नवरसा भरवी सागर, मी नवरसांचे सागर भरून दाखवीन माझ्या या विवेचनातून. त्यापैकी काही रस ज्ञानेश्वरांनी खरोखर आणले आहेत, नाही असं नाही. मुख्यतः ज्ञानेश्वरांचा भर हा शांत रसावर आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीला किंवा गीतेला शांताचं घर मानतात. 11व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं, शांताची या घरा अद्भुत आला पाहुणेरा. विश्वरूप दर्शन दाखवलं आहे, त्यामुळे अद्भुत रसा आलेला आहे. पण अद्भुत मला अभिप्रेत नव्हता. शांताच्या घरी पाहुणा म्हणून त्याला बोलावलेलं आहे. आणि एवढा मोठा पाहुणा आला तर त्याच्या पंक्तीला आपण अजून काही लोकांना बोलवतो. तसे अजूनही काही रस हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. त्याला ज्ञानेश्वरांचा इलाज नाही. मुख्य त्यांचा जो भर आहे, मुख्य जे आमंत्रण आहे, मुख्य जे अधिष्ठान आहे, ते शांतरसाचं आहे. बाकीचे रस आले आहेत आणि त्यांना शांतरसाच्या पंक्तीला बसवल्यामुळे त्यांचा यथोचित मानही राखला गेला आहे. इतरही रसा पाती करा जाहला मानू. ज्ञानेश्वर तेवढं आपल्याला आश्वासन देतात, झाला मान. पण मुख्य जो आहे तो माझ्या इथे हा शांतरस आहे. आता शांतरसाची गंमत अशी आहे की शांतरसाची गणना रसव्यवस्थेत नाही आहे. भरताचार्यांनी जे 8 रस सांगितले आहेत त्यामध्ये शांतरस नाही आहे. याचं कारण असं आहे की त्या रसांचे जे स्थायी भाव आहेत ते सार्वकालीन सार्वत्रिक असे असावे लागतात. प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये तो स्थायी भाव असावा लागतो. शांतरसाचा जो स्थायी भाव आहे तो प्रत्येक मनुष्य मात्रामध्ये असेलच असं नाही. शृंगार म्हणजे रती असेल, भय असेल, जुगुप्सा असेल, करुणा असेल, याच्यावरून बाकीचे सगळे रस आलेत. परंतु शांतरसाचा जो स्थायी भाव आहे तो आनंद काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी सांगितलं आहे की शममपि केचित प्राहुः शांतोपि नवमो रसः. शम हाही काही लोक स्थायी भाव मानतात आणि तो प्रदीप्त झाला की त्यातून शांतरसाची निर्मिती होते. म्हणून शांत हा 9वा रस. शम म्हणजे शांती. तृष्णाक्षय सुख असं म्हटलेलं आहे. तृष्णाक्षय सुख म्हणजे आपल्या ज्या वासना आहेत त्या वासना क्षय पावल्याचं जे समाधान आहे ते समाधान शांतरसाला पूरक ठरतं. आता माणूस जन्माला आल्या की तृष्णा घेऊन येतो. त्या तृष्णा त्याच्या स्मशानापर्यंत वाढत असतात, कमी होत नाहीत. तेव्हा तृष्णांचा क्षय झाल्याने होणारं जे समाधान आहे ते सर्वसामान्य माणसाला मिळत नाही. तेव्हा इतर रसांचा अनुभव जसा सगळ्यांना येतो तसा शांतरसाचा येईलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की आनंदवर्धनाने शांतरस मानला आहे. अभिनव गुप्ताचार्यांनी मुख्यतः शांतरसाची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यानंतरच्या सगळ्यांनी शांतरस मानलेला आहे. पण ज्या संस्कृत साहित्यावरून रसकल्पना निघाली आणि रसव्यवस्था निर्माण झाली त्या संस्कृत साहित्यामध्ये शांतरसाची प्रतीती घडवणारा ग्रंथ नाही. शांतरसाची प्रतीती घडवणारं काव्य नाही. निर्माण संस्कृत साहित्यशास्त्रात झाला शांतरस, परंतु त्याचा प्रत्यय हा मराठी काव्यात येतो आणि तो आणून देणारा पहिला महाकवी म्हणजे ज्ञानेश्वर. तेव्हा शांतरसाचा कल्लोळ आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपण शांतरसाचा अनुभव घेतो. शममपि केचित पाहू. शम म्हणा, शांती म्हणा, तृष्णाक्षय सुख म्हणा, या सगळ्या भावना आपल्यामध्ये असल्याची प्रचिती आपल्याला ज्ञानेश्वरांच्या शांतरसानी येते. पण शांतरस हा आस्वाद्य नसतो. शांतरस हा आस्वाद्य नसतो. इतर स्थायी भाव आस्वाद्य असतात, त्यामुळे त्यातून रसत्व निर्माण होतं. शांतरस आस्वाद्य नसतो. याचं कारण असं आहे की माणसाच्या सगळ्या भावना, सगळ्या कामना, सगळे विकार लय पावल्यानंतरच शांतरस उत्पन्न होतो. आणि हे सगळ्या भावना, कामना, विकार लय पावल्यानंतर मग आस्वाद्यता कुठून आली? शांतरस हा आस्वाद्य नाही आहे, अनुभवता येण्याजोगा आहे.
आस्वाद्य म्हणजे त्याचे रसत्व नाही आहे. रस म्हणजे सौंदर्य, रस म्हणजे सौंदर्य, रसत्व म्हणजे सौंदर्य. रस्य ते अनेन इति रसहा, त्याचा आस्वाद घेतला जातो म्हणून त्याला रस म्हणतात. शांत रसाचा अनुभव घेता येतो, आस्वाद घेता येत नाही. कारण माणसाची जेव्हा समाधी लागते तेव्हा तो शांतरस निर्माण होतो. तेव्हा समाधीचा सुद्धा अनुभव घेतला हे समाधी उतरल्यावर लक्षात येतं, समाधी चालू असताना नाही. सुखमहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम असं म्हटलंय की मला छान झोप लागली आहे बरं का, असं गाढ झोपलेला माणूस कधी बोलत नाही. तो बोलायला लागला की ओळखायचं की झोप खरी नाही. झोप झाल्यानंतर म्हणतो की माझी झोप गाढ झाली. समाधी उतरल्यानंतर तो म्हणेल की मला शांत रसाची प्रचिती आली. पण असा शांत रस हा मानला याचं कारण असं आहे की माणसाला आयुष्यामध्ये निर्वेद उत्पन्न झाला, वैराग्य उत्पन्न झालं, या सगळ्या सुखांचा त्याला कंटाळा आला की त्यानंतर मग त्याची ओढ अध्यात्माकडे लागते. या सुखाचा कंटाळा येण्याचं कारण ही सुख अत्यंत क्षणिक आहेत हे आहे. या सुखांना अत्यंत अल्प आयुष्य आहे. या सुखांना क्षय आहे, या सुखांना नाश आहे. जेव्हा जी सुख कमी होतात, जी सुख नाहीशी होतात, त्या सुखांचा आनंद घेण्यामध्ये काय मतलब आहे? जे सुख अविनाशी आहे, जे सुख कधीही क्षय पावत नाही, अक्षय आहे, त्या सुखाची प्रचिती हे तुमच्या माझ्या लाभलेल्या जीवनातलं सर्वोच्च कैवल्य असलं पाहिजे. ते सुख हे अध्यात्म सुख जे शांतरसाच्या प्रचितीने आपल्याला मिळते. म्हणून शांतरस मानणं ज्ञानेश्वरांना सुद्धा आवश्यक वाटतं. म्हणून शांतरस मानणं ज्ञानेश्वरांना सुद्धा आवश्यक वाटतं. शब्दांपासून आपण ज्ञानेश्वरांच्या काव्यसृष्टीमध्ये प्रवास करायला सुरुवात केली. शब्द झालेत, अलंकार झालेत, रस झालेत, आणि त्या रसांमध्ये शेवटी शांतरस झाला. या शांतरसाचं उद्दिष्ट काय आहे ते झालं. तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक जर कशात असेल तर शांतरसाची प्रतीती घेण्यात आहे. या सगळ्या गोष्टींपासून निवृत्त होण्यात आहे. आणि या सगळ्या गोष्टींपासून आपले सगळे मोह आवर्ते घेतलेत. कशामध्येच आपली वासना उरली नाही, कामना उरली नाही. निर्लेप झालं मन की त्या निर्लेप मनाचं जे सुख आहे ते सुख अमाप असतं. या सुखाची प्रचिती घडवून देणं हा ज्ञानेश्वरांच्या काव्यरचनेचा शेवटचा उद्देश आहे.